विभागाचा चौथा कार्यक्रम आहे. या चौथ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची पालकमंत्री म्हणून मला संधी मिळाली. कामगार विभागाला देखील मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अतिशय कार्यक्षमपणानं कामगार विभागाचा हा उपक्रम सर्वसामान्य कामगार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळे करताय आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी इथं उसळलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरीमध्ये आम्ही केली. रत्नागिरीला सुमारे 1200 लाभार्थ्यांना आम्ही याचं वाटप केलं. राजापूरमध्ये जवळजवळ 750 लाभार्थ्यांना वाटप केलं. आज सकाळी चिपळूणमध्ये 650 लोकांना मी वाटप केलं आणि आज या संगमेश्वर तालुक्यातल्या सुमारे 800 बंधू भगिनींना या कामगार विभागाच्या सगळ्या योजनांचा फायदा होतोय. ही योजना कशी आहे, कामगार विभाग कशा पद्धतीने राबवते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला अजून एक माहिती असली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आता रत्नागिरी जिल्हा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा. कारण सकाळी मी चिपळूणमध्ये देखील सांगितलं की ज्या दिवशी या जिल्ह्याचा मी पालकमंत्री झालो तरी आपली लाभार्थ्यांची संख्या फक्त 9,800 होती आणि आज 3 वर्षानंतर या लाभार्थ्यांच्या संख्येकडे जर आपण बघितलं तर ती लाभार्थ्यांची संख्या 57,131 एवढी झालेली आहे. म्हणजे 6 पट हे लाभार्थी त्या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत. या वस्तूची किंमत किती आहे, ती कशा पद्धतीनं तुम्ही वापरणार आहे, याच्यापेक्षा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली जाते त्याचं पालकमंत्री म्हणून मला मनापासूनचं कौतुक आहे. मी चिपळूणमध्ये देखील सांगितलं, या देखील व्यासपीठावर तहसीलदार आहेत, त्यांना देखील मला सूचना करायचं आहे की ही जी योजना आहे ही योजना राबवत असताना या योजनेमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काही लोक काम करतात. या लाभार्थ्यांकडनं फॉर्म भरून घेत असताना 500 रुपये घेतले जातात काही ठिकाणी आणि या वस्तू देण्यासाठी 1,500 रुपयाची लाच घेतली जाते. अशा पद्धतीचं कृत्य करताना जर कोण आढळलं तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मी 4 दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत आणि मला आपल्याला देखील आवाज कमी करणार आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशा पद्धतीनं पैसे मागून ही योजना राबवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याची तक्रार या तालुक्याच्या तहसीलदार असतील, या तालुक्याचे व्हिडिओ असतील, या तालुक्याचा महायुतीचा पदाधिकारी असेल, या सगळ्यांकडे आपण करणं आवश्यक आहे. आणि ही जी योजना ही मोफत योजना आहे. त्याच्यासाठी 1 रुपया कामगार विभाग घेत नाही. तुम्ही कोणी पैसे दिले नाहीत ना? दिलेत काय? नक्की नाही. त्याच्यामुळे ही योजना ही मोफत योजना आहे आणि ही योजना ही एकच योजना आपल्यासाठी नाही, याच्यामध्ये अनेक योजना आपल्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये 2 पाल्यांना 7वीपर्यंत 2500 रुपये देण्याची योजना असेल, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये देण्याची योजना असेल, 12वीमध्ये जर 50% जास्त गुण मिळाले तर 10,000 रुपये देण्याची योजना असेल, 11वी आणि 12वीमध्ये जर अपघाताची घटना घडली तर त्या अपघाताच्या उपचारासाठी देखील या योजनेतनं 1,000 रुपये दिले जातात. दुर्दैवानं नोंदणी असलेली एखादी व्यक्ती जर मृत पावली
पालकमंत्री म्हणून मला संधी मिळते. कामगार विभागाला देखील मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अतिशय कार्यक्षमपणानं कामगार विभागाचा हा उपक्रम सर्वसामान्य कामगार बंधू भगिनींपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळे करताय आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं गर्दी इथं उसळलेली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरीमध्ये आम्ही केली. रत्नागिरीला सुमारे 1200 लाभार्थ्यांना आम्ही याचं वाटप केलं. राजापूरमध्ये जवळजवळ 750 लाभार्थ्यांना वाटप केलं. आज सकाळी चिपळूणमध्ये 650 लोकांना मी वाटप केलं आणि आज या संगमेश्वर तालुक्यातल्या सुमारे 800 बंधू भगिनींना या कामगार विभागाच्या सगळ्या योजनांचा फायदा होतोय. ही योजना कशी आहे, कामगार विभाग कशा पद्धतीने राबवते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला अजून एक माहिती असली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपला रत्नागिरी जिल्हा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा. कारण सकाळी मी चिपळूणमध्ये देखील सांगितलं की ज्या दिवशी या जिल्ह्याचा मी पालकमंत्री झालो तरी आपली लाभार्थ्यांची संख्या फक्त 9,800 होती आणि आज 3 वर्षानंतर या लाभार्थ्यांच्या संख्येकडे जर आपण बघितलं तर ती लाभार्थ्यांची संख्या 57,131 एवढी झालेली आहे. म्हणजे 6 पट हे लाभार्थी त्या जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत. या वस्तूची किंमत किती आहे, ही कशा पद्धतीनं तुम्ही वापरणार आहे, याच्यापेक्षा ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली जाते त्याचं पालकमंत्री म्हणून मला मनापासूनचं कौतुक आहे. मी चिपळूणमध्ये देखील सांगितलं, या देखील व्यासपीठावर तहसीलदार आहेत, त्यांना देखील मला सूचना करायच्या आहे. ही जी योजना आहे ही योजना राबवत असताना या योजनेमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काही लोक काम करत आहेत. या लाभार्थ्यांकडनं फॉर्म भरून घेत असताना 500 रुपये घेतले जातात काही ठिकाणी आणि या वस्तू देण्यासाठी 1,500 रुपयाची लाच घेतली जाते. अशा पद्धतीचं कृत्य करताना जर कोण आढळलं तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मी 4 दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत आणि मला आपल्याला देखील आवाज कमी करणार आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की अशा पद्धतीनं पैसे मागून ही योजना राबवण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याची तक्रार या तालुक्याच्या तहसीलदार असतील, या तालुक्याचे व्हिडिओ असतील, या तालुक्याचा महायुतीचा पदाधिकारी असेल, या सगळ्यांकडे आपण करणं आवश्यक आहे. आणि ही जी योजना ही मोफत योजना आहे. त्याच्यासाठी 1 रुपया कामगार विभाग घेत नाही. तुम्ही कोणी पैसे दिले नाहीत ना? दिलेत काय? नक्की नाही. त्याच्यामुळे ही योजना ही मोफत योजना आहे आणि ही योजना ही एकच योजना आपल्यासाठी नाही, याच्यामध्ये अनेक योजना आपल्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये 2 पाल्यांना 7वी पर्यंत 2500 रुपये देण्याची योजना असेल, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये देण्याची योजना असेल, 12वीमध्ये जर 50% जास्त गुण मिळाले तर 10,000 रुपये देण्याची योजना असेल, 11वी आणि 12वीमध्ये 2 पाल्यांसाठी शैक्षणिक 10,000 रुपये देण्याची योजना असेल किंवा मूल जन्माला आल्यापासून दुर्दैवानं आपल्या घरामध्ये कुठली तर अपघाताची घटना घडली तर त्या अपघाताच्या उपचारासाठी देखील या योजनेतनं 1,000 रुपये दिले जातात. दुर्दैवानं नोंदणी असलेली एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्याला देखील पैसे दिले जातात आणि म्हणूनच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या योजनेचा पूर्णतः अभ्यास करून आपण सगळ्यांनी ही योजना राबवली पाहिजे. काल मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये ही योजना राबवत असताना त्याची नोंदणी झालेली कार्ड मी वाटप केली. ही कार्ड आपण का स्वीकारली पाहिजे, का घेतली पाहिजे, तर भविष्यामध्ये या कार्डमुळे तुम्हाला फायदा मिळणार आणि महाराष्ट्र राज्याच्या अन्य विभागांपैकी कामगार विभागाची योजना ही अभिनव योजना आहे, जी सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला मदत करते आणि यासाठी याचा फायदा आपण सगळ्यांनी मिळवला पाहिजे. त्याचा फायदा घेत असताना तो मोफत घेतला पाहिजे
ही देखील पालकमंत्री या नात्यानं मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी अनेक योजना आणल्या. त्याच्यामध्ये एसटीचं तिकीट 50%वर आणलं. उच्च शिक्षणाचा मुलींचा खर्च देखील माफ करण्याची भूमिका ही महाराष्ट्र सरकारनं घेतली आणि आपल्यासाठी आजही चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आजही चालू ठेवण्यामध्ये शासनाला यश आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे या महिन्याचे देखील आपल्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पोच होतील. अनेक महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे पोच देखील झालेले आहेत. झालेच ना पैसे पोच झाले की नाही झाले? जोरात सांगा. योजना चालू ठेवायची आहे ना. जर योजना चालू ठेवायची तेवढा छोटा आवाज. पण मी अजूनही तुम्हाला सगळ्यांना सांगतो की ही योजना चालू केली होती त्यावेळी अनेकांनी याला विरोध केला होता. माझ्या महिला भगिनींच्या खात्यावर 1500 रुपये जाऊ नये यासाठी काही लोकांनी हायकोर्टामध्ये देखील धाव घेतली होती. हायकोर्टानं तुमच्या बाजूने निकाल दिला. काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये देखील तुमच्या बाजूने निकाल दिला आणि ती आज लोक सांगतायत की योजना भविष्यामध्ये बंद होणार आहे. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना एक शब्द देतो की ही योजना कधी बंद होणार नाही. हा तुमचा हक्क आहे. कारण माझ्या ग्रामीण भागातली महिला भगिनी ही कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये वेगळं असते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण स्वतःचा खर्च हा नवऱ्यावर करू नये ही प्रामाणिकपणाची भावना माझ्या महिला भगिनीची असते. आणि त्या महिला भगिनीच्या पर्समध्ये 1500 रुपये आम्ही देतोय. हे पवित्र काम आम्ही आमच्या हातनं करतोय याचा आम्हाला मानसिक समाधान आहे. आणि कालच आपल्यासाठी अजून एक निर्णय मी घेतला. तो म्हणजे 9 ते 14 वर्षाच्या ज्या मुली आहेत, 50,000 मुली आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. या 50,000 मुलींना भविष्यामध्ये कुठच्याही प्रकारचा कॅन्सर होऊ नये यासाठी आपण लस देणार आहोत. की 1200 रुपयाची लस देखील मोफत देण्याचा देशातला पहिला कारण शेवटी महिला भगिनी राजकारणामध्ये 50% आल्या, त्या 30% आरक्षणामध्ये आपल्या विधानसभेमध्ये कदाचित जातील, परंतु त्यांची प्रकृती देखील चांगली असली पाहिजे. हे काम करणारं महायुतीचं सरकार आहे. आणि भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे त्या नियोजन मंडळाच्या माध्यमातून 6 कोटी रुपये खर्च करून महिलांना कॅन्सर होऊ नये म्हणून जे आपण लस देतोय हे देणारा देखील देशातला पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा ठरलेला आहे. आणि म्हणून ठीक आहे की अनेक पुरुषांसाठी योजना आहे. पुरुष हे शहराच्या ठिकाणी येऊ शकतात. पुरुष शहराच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या व्यथा आरोग्याच्या ज्या आहेत त्या डॉक्टरांकडे मांडू शकतात. पण माझी महिला भगिनी शहराकडे येत नाही आणि शहराकडे जरी आली तरी आपली आरोग्याची व्यवस्था जी आहे ती डॉक्टरला सांगायला कदाचित तिला संकोचितपणा वाटत असेल आणि म्हणून तिला न विचारता तिचं आरोग्य सुधारलं पाहिजे यासाठी कॅन्सरवरची प्रतिबंधक लस ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण द्यायला सुरू करतो. पण आपली लोक एवढी चिकित्सित आहेत. राहुल पंडित साहेबांना देखील माहिती. राहुल पंडित साहेब देखील व्हॉट्सअपचा वापर अनेक वेळा करतात. कालपासून एक बातमी यायला सुरुवात झाली. या लसमधनं 100% यश मिळणार आहे. ही 100% यश मिळणार नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण आता जरी गोळी तुमची घेतली तरी त्याच्यामधनं 100% आपण बरे होऊ शकतो याची गॅरंटी डॉक्टर देखील देत नाही. पण जागतिक आरोग्य व्यवस्था जी आहे त्या जागतिक आरोग्य व्यवस्थेनं असं स्पष्टपणानं सांगितलंय की ही लस जर 9 वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलीनं जर घेतली तर तिला 99% कॅन्सर होत नाही. हे जागतिक आरोग्य व्यवस्थेनं सांगितलंय. हे काय उदय सामंतनं सांगितलेलं नाही. आणि म्हणून आपण ती लस द्यायला सुरुवात केली आहे. या सगळ्या भगिनींना करणार आहे आणि पुरुष मंडळीला करणार आहे. आज देवरूखमध्ये येत असताना मला देखील आनंद एवढ्यासाठीच आहे की खरं तर हा माझा कार्यक्रम बंद झाला होता. दुपारी मला कळलं की अचानक मला मुंबईला जावं लागतंय. मी राहुल पंडित साहेबांना, राहुल बनेना फोन केला या कार्यक्रम तुम्ही करून घ्यावा. पण तुमची इच्छाशक्ती एवढी होती की माझा तो कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घेतला पाहिजे. आज जरी 57,000ची नोंदणी या कामगार विभागाने केली असली तरी पुन्हा एकदा पुढच्या वर्षी करायचं का? दरवर्षी आपण रिन्यू करावं लागतं.
तर माझी आपल्याला एक विनंती आहे, सगळंच शासन आपल्याला करून देईल अशातला भाग नाही, तर 57,000 त्या कामगार बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा 1 वर्षासाठी आपल्याला जे आपली नोंदणी करायची आहे ते आपण लक्ष ठेवून करून घेतली पाहिजे. हा शासन म्हणून माझं कार्यालय असेल, विद्यमान आमदार शेखर निकमांचं कार्यालय असेल, किरण भैया सामंतांचं कार्यालय असेल, आमच्या कार्यालयातनं कदाचित ही कामगार नोंदणी होत असेल, पण कधीतरी स्वतःची नोंदणी आता स्वतः करायला देखील आपण शिकलं पाहिजे. आणि आज एक संकल्प करा, आज इथून घरी गेल्यानंतर जसं मी कामगार नोंदणी स्वतःची केलेली आहे तशी अजून एक महिला भगिनी या कामगार नोंदणीमध्ये मी अधिकची भर घालेल अशा पद्धतीचा जर संकल्प आपण केला तर संगमेश्वर तालुक्याची जी संख्या आहे, संगमेश्वर तालुक्यामध्ये आजपर्यंत 6,797 कामगारांची नोंद झालेली आहे. आपण 6 महिन्याची एक चळवळ उभी करू आणि या 6 महिन्यामध्ये किमान 12,000 सभासद झाले पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही जरी ठरवून घेतलं तरी त्याची अंमलबजावणी तुम्ही करावी ही देखील पालकमंत्री म्हणून आपल्याला विनंती करतो. आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मगाशी देखील मी सांगितलं की लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींचा आपण लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो. महायुतीचे अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, काही लोकांची नावं घ्यायची राहिली असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमची नावं घ्यायची राहिली याचा अर्थ आम्ही तुमच्याबद्दल आत्मीयता नाही असं समजण्याचं काही कारण नाही. आज आपण सगळ्यांनी मिळून समोरच्यांबद्दल आत्मीयता ठेवली पाहिजे, समोरच्यांबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे आणि तुमच्या प्रेमासाठी तुमच्या आशीर्वादासाठी हा कार्यक्रम असाच कायमस्वरूपी चालू ठेवला जाईल हा आपल्याला शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिवर्षी 60,000 रुपये इतकी अर्थसहाय्य. अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 इतके अर्थसहाय्य. त्यानंतर अनंत बबन साळवी एका मुलीच्या विवाहाकरता 51,000 रुपये इतकं अर्थसहाय्य. धन्यवाद. त्यानंतर सुचिता सुनील देवळे फार्मसी या प्रथम, द्वितीय, तृतीय पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 20,000 रुपये इतकं अर्थसहाय्य. धन्यवाद. त्यानंतर मानसी मंगेश माने इयत्ता 11वी व 12वी या शिक्षणाच्या साहित्य खर्चासाठी रक्कम रुपये 10,000 इतके अर्थसहाय्य. मुग्धा मिलिंद शिंदे 1ली ते 10वी या शिक्षणासाठी रक्कम रुपये 5,000 इतके अर्थसहाय्य. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गृहोपयोगी साहित्याचे देखील वाटप करावे. श्री अनिकेत राजू यादव, सौ कल्पना कल्पेश माने, प्रेरणा संदीप सावरटकर, सपना संदीप देवळेकर, विलास तुकाराम चव्हाण आणि गजानन सोनू कुपटे. ते तर जोरदार खेळायचा.